चला, लास्ट टाइम आपण 5 एक्झाम्पल घेतले होते. क्वेश्चन असा होता, विदाउट जस्ट यू हॅव टू प्रूव्ह दॅट लॉजिकल इक्विव्हॅलन्स विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. म्हणजे ट्रुथ टेबलचा वापर न करता लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला काय करायचं होता, प्रूव्ह करायचा होता. आपल्याला जो वापरात येणारे जे लॉज होते ते आपले स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रा मधले काही, निगेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह मधले काही, असे आपले डिफरंट लॉज होते की ज्यांचा वापर आपण त्यांना प्रूव्ह करण्यासाठी करत होतो. नाव आता आपल्याला पुढे जे घ्यायचं आहे ते कंटिन्यू एक्झाम्पल करतो. अजून 3-4 एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊन पुढे, आणि नंतर आपण स्टार्ट करणार आहोत शेवटच्या टॉपिकला, ॲप्लिकेशन टू स्विचिंग सर्किट. आणि त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स, म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये काही एक्झाम्पल तिथे आहे, म्हणजे रिलेटेड टू हा तर पार्ट आहेच, पण त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल जे असतील ते आपल्याला कुठे बघायचे, आपल्या स्विचिंग सर्किटमध्ये आपल्याला बघायचं आहे. कारण त्याच्यामध्ये जवळपास 7-8 एक्झाम्पल आपल्याला त्या एक्झाम्पलच्या थ्रू आपल्याला ते कनेक्ट करायचे आहे. ओके ना, पुढचं एक्झाम्पल मी घेतोय. पुढचं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 in bracket negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q, which is equivalent to negation P or negation Q. एकदम सोपा पार्ट आहे. तुम्हाला जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला LHS काय दिलेली आहे आणि RHS मध्ये प्रूव्ह काय करायचं हे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, आणि LHS मधून RHS मध्ये जात असताना कोणते कोणते लॉज प्रॉपरली असतील किंवा प्रॉपरली आपण ब्रॅकेट नुसार जर विचार केला तर कोणते लॉज त्या ठिकाणी एक्झिस्ट होऊ शकतात, हा महत्त्वाचा भाग आहे. मग लेट निगेशन P and Q or negation P and negation Q or P and negation Q. चला, काय करू शकतो आपण पहिल्या टर्म मध्ये, मला ते सांगायचं आहे. पहिल्या 2 ब्रॅकेट मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, बरोबर आहे का? जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर पहिले 2 ब्रॅकेट बघितले तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये अँड आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण अँड आहे, आणि त्या दोघं ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे. म्हणजे या दोघांमध्ये मी कॉमन कोणाला काढू शकतो, निगेशन P अँड बाहेर काढू शकतो. निगेशन P अँड बाहेर काढला तर उरलं कोण बरं याच्यामध्ये, Q और निगेशन P, Q और निगेशन Q. ब्रॅकेट कम्प्लीटेड. मी काय केलं, फक्त पहिल्या 2 ब्रॅकेट्स मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला, याला ॲज इट इज ठेवू आपण, P अँड निगेशन Q, जस्ट युजिंग अन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट काय करता येईल मला, नेक्स्ट काय करता येईल, या ब्रॅकेट मध्ये छोटासा जो ब्रॅकेट दिसतोय Q और निगेशन Q, that's one is a complement law. Negation P and these value will be Q or negation Q. और मध्ये स्वतःच निगेशन आहे तर ही व्हॅल्यू काय ना, ट्रू येणार, बरोबर ना. that's one is a true. or P and negation Q, as well as a complement law. ओके, नेक्स्ट पुढे काय करत आहे, पुढे आयडेंटिटी लॉ. निगेशन P and ट्रू काय आहे, अँड आहे मध्ये आणि ट्रू दिलेला आहे, ट्रू येणार का. जर P च्या 2 पॉसिबिलिटी मला मिळत आहेत, जर P मी ट्रू घेतला तर इथे निगेशन ट्रू आहे म्हणजे ऑब्विसली फॉल्स आहे. फॉल्स अँड ट्रू काय येईल, फॉल्स अँड ट्रू काय येणार, फॉल्स येणार. जर P ची व्हॅल्यू फॉल्स घेतली तर त्याचा निगेशन ट्रू येईल. ट्रू अँड ट्रू काय येईल, ट्रू अँड ट्रू ट्रू, म्हणजे व्हॅल्यू कोणावर डिपेंडेंट आहे, निगेशन P. निगेशन P म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आली, फक्त निगेशन P, हा ॲज इट इज. P अँड निगेशन Q, दॅट्स वन इज अ आयडेंटिटी लॉ. पुढे
पुढे काय दिसतंय? डिस्ट्रीब्युटिव्ह. म्हणजे काय करू? डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं, दोघांना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं. बरं ठीक आहे. निगेशन पी ऑर पी ला डिस्ट्रीब्यूट केला, मध्ये अँड, पुढे निगेशन पी ऑर negation q. Okay, that's what is a distributive law. Next, पुढे negation p और p का येईल complement law. p and negation p or negation q, बरोबर. that's what is a complement law. Next, identity true and this bracket, true and this bracket, बरोबर ना. मग आता व्हॅल्यू कोणावर डिपेंडेंट आहे? ह्या ब्रॅकेटवर की ट्रू व्हॅल्यू येईल? व्हॅल्यू ब्रॅकेटवर डिपेंडेंट ना. निगेशन पी और निगेशन क्यू, दॅट्स युजिंग, बघा बरं माझी RHS हीच आहे का? इट इज माय RHS. therefore we have to prove this RHS easily. समजतंय? ओके, लक्षात घ्या, याच्यात इझी स्टेप अवघड नाही. जर एकदा जर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ जर व्यवस्थित वापरायला शिकलो की एक्झॅक्टली ब्रॅकेट्स मधून कसं बाहेर निघतो, ब्रॅकेट्स मध्ये कसा डिस्ट्रीब्यूट केला जातो, किंवा त्यांच्या व्हॅल्यूज काय काय असतात, एकदा जर डोक्यात ट्यूब पेटली, कोण कोणावर डिपेंडेंट आलं की आपल्याला पटापट मिळायला लागतं त्यांचं. ओके, समजतंय काय? ओके, अजून असंच एक एक्झाम्पल घेऊ. असंच काहीतरी असेल. 7 नंबर पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू और शेवटच्या ब्रॅकेट मध्ये पी अँड निगेशन क्यू, which is equivalent to P or Q. ऑब्वियसली बघायला गेलं तर निगेशन जरी करत गेलं तरी काय आन्सर मिळेल. दोघं पार्ट सेम आहे. लेट, फक्त एवढंच की स्टेप थोड्याशा इकडून तिकडून सरकतील. फक्त आधी कोणता वापरायचा ते नंतर ठरवायचं. P and Q or negation P and Q or P and negation Q. चला, कोणता लॉ कुठे यूज करू शकतो आपण आणि काय करू शकतो मला तुम्ही सांगायचं आहे. आधीच्या दोन ब्रॅकेट मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दिसतोय नक्की. कोण कॉमन निघतोय? अँड क्यू. हा अँड क्यू बाहेर काढू म्हणजे नंतर. ओके, पोस्ट साइडने, पोस्ट साइड आणि प्री साइड. प्री साइड म्हटलं तर आधी, पोस्ट साइड म्हटलं तर नंतर अँड क्यू जो आहे तो बाहेर निघेल, बरोबर का. मग इथे कोण राहतंय? पी और निगेशन पी अँड क्यू. हा ब्रॅकेट ॲज इट इज और पी अँड निगेशन क्यू. बर, पुढे इथे कुठला वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह वापरला. दास कॉम्प्लिमेंट लॉ काय? पी और निगेशन पी ट्रू, बरोबर ना. पी और निगेशन पी इज ट्रू and Q or this bracket P and negation Q by using complement law. Then next step is identity Q or in a bracket P and negation Q. That's using an identity law. Next,
नेक्स्ट काय दिसतंय, क्यू और डिस्ट्रीब्यूट करू दोघांना, क्यू और पी and Q or negation Q, that's using distributive law. समजतंय का? ओके, पुढे कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, नेक्स्ट कॉम्प्लिमेंट लॉ, Q और P and true, Q और निगेशन Q इज अ ट्रू. ओके, स्वतःच निगेशन मध्ये और कनेक्टिव्ह असेल तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय ना ट्रू येणार. दॅट्स वन इज अ कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, नेक्स्ट आयडेंटिटी लॉ. व्हॅल्यू कोणावर डिपेंडेड आहे, ट्रुथ व्हॅल्यू या ब्रॅकेटवर डिपेंडेड आहे, बरोबर ना. Q और P वर येते. जर Q और P ट्रू असेल तर ट्रुथ व्हॅल्यू ट्रू मिळेल. Q और P जर फॉल्स असेल तर रिझल्टंट व्हॅल्यू फॉल्स मिळेल. देन Q और P बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. आणि लास्ट स्टेप विल बी फायनल आन्सर आय वांट टू इज P और Q. मग काय मिळतंय, P और Q आदला बदल केली की आपण त्याला काय म्हणतोय, कॉम्युटेटिव्ह म्हणतोय. दॅट्स वन इज अ कॉम्युटेटिव्ह. बघा बरं, काही अवघड आहे का याच्यात. जर प्रॉपरली वापरलं, प्रॉपरली आन्सर्स काढायला गेलं, फक्त शांततेत आणि स्टेप व्यवस्थित वापरायच्या, स्टेप चुकायला नको. फक्त जर एकदा जर स्टेप आपल्याला व्यवस्थित फॉलो करता आल्या की इझिली कन्वर्ट करता येतात, अवघड नाही. समजतंय? ओके, आता पुढे एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलमध्ये तीन स्टेटमेंट घेऊ आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करू. 3 स्टेटमेंटसाठी नेक्स्ट 8 number, P and Q or negation P and Q or R and negation Q equivalent to Q or R. Okay, that's the relation will be P and Q or negation P and Q or R and negation Q. चला काय करू शकतो आपण पटकन सांगायचं. मला मागचं एक्झाम्पल जसं होतं त्याच पद्धतीने. ओके, डिस्ट्रीब्यूट कोण, अँड क्यू कोणत्या 2 ब्रॅकेट मधून, पहिल्या 2 ब्रॅकेट मधून. अँड क्यू काय निघेल, बाहेर निघून जाईल, बरोबर. मग जर अँड क्यू बाहेर निघाला तर उरलं कोण, मग P or negation P. That's right. P or negation P. ब्रॅकेटच्या बाहेर अँड Q. हा ब्रॅकेट कम्प्लीट झाला आणि ॲज इट इज ठेवू और R अँड negation Q. बरं, पुढे कॉम्प्लिमेंट लॉ. बरं, अजून कॉम्प्लिमेंट लॉची व्हॅल्यू काय मिळेल सांगा, ट्रू. ओके, R अँड निगेशन Q सांगा पुढे. हा कॉम्प्लिमेंट झाला. आयडेंटिटी लॉ, Q और R अँड निगेशन Q. बरं, पुढे डिस्ट्रीब्युटिव्ह Q और R and Q or negation Q. पुढे कॉम्प्लिमेंट लॉ, Q or R and true. पुढे आयडेंटिटी लॉ, Q or R. जर
RHS LHS बघा बरं, हीच आहे का माझी? लक्षात येतंय का एक्झॅक्टली काय काय करतोय? पहिल्या याच्यात काय वापरला होता? डिस्ट्रीब्युटिव्ह. दुसऱ्या याच्यात कॉम्प्लिमेंट. तिसऱ्या याच्यात आयडेंटिटी. चौथ्या याच्यात डिस्ट्रीब्युटिव्ह. आणि शेवटच्या लास्ट सेकंड मध्ये कॉम्प्लिमेंट. आणि शेवटचे आयडेंटिटी. जस्ट इनफ फॉर इट. बघा आता म्हणजे लॉज व्यवस्थित वापरले तर फायनल आन्सर पटकन मिळतं. समजतंय का? समजतंय का? अवघड काय? नेक्स्ट 9 नंबर. आणि लक्षात असू द्या जर अवघड जरी गेला असेल, कारण हा टॉपिक सर्वात अवघड आहे आपल्या ह्या चॅप्टर मधला. डोंट वरी, जे एक्झाम्पल जेवढे पण होणार आहेत किंवा जे एक्झाम्पल झालेले असतील ते एक्झाम्पल आपण परत एकदा रिवाइज करू शकतो, कारण हे महत्त्वाचे एक्झाम्पल. पुढचा टॉपिक जर विचारात धरला तर पुढचा टॉपिक हा महत्त्वाचा आहे. आणि याच्यावरचं एक एक्झाम्पल, पुढच्या टॉपिकवर 4 मार्काचं एक्झाम्पल विचारलं जातं स्विचिंग सर्किटवर, आणि त्याच्यामध्ये असं रिडक्शन विचारलं जातं. त्यामुळे 4 मार्काच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला हा पार्ट व्यवस्थित करणं गरजेचंच आहे. आणि 4 मार्काचं एक्झाम्पल जवळपास 99% याच्यातलं राहतं स्विचिंग सर्किटवरचं. त्यामुळे आपल्याला हा पार्ट आपल्याला कम्प्लीट ठेवावाच लागेल. आणि जे एक्झाम्पल होते ते एक्झाम्पल आपण परत रिवाइज करू शकतो. ओके, आणि रिवाइज झाल्यानंतर आणि इव्हन ऑब्व्हियसली आपले लेक्चर्स व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड आहे, त्यामुळे तुम्ही कधीही लेक्चर बघू शकता. कधी तुम्हाला परत गरज वाटली तर तुम्ही परत एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ शकता. आणि नाही समजलं तर त्यावेळेला आपण परत एकदा रिव्हिजन याची घेऊ शकतो. ओके, नाव पुढचं निगेशन P or Q or P or negation Q or P or Q. Yes, we have to equivalent to true means as tautology. जर कधी कधी आपल्याला आहे ना, काल एक एक्झाम्पल झालं होतं बघा, ते इक्वलंट टू आपल्याला काय दाखवायचं होतं? फॉल्स दाखवायचं होतं. इक्वलंट टू फॉल्स इक्वलंट टू ट्रू आला ना आपल्याला, सपोज आता हे एक्झाम्पल आहे, इक्वलंट टू ट्रू आलाय, त्याचमध्ये ऍक्च्युली प्रूव्ह वी हॅव टू प्रूव्ह अ टॉटॉलॉजी. याचा मिनिंग काय होतं माहिती का? जर ह्या एखादं लॉजिकल इक्वलन्स इक्वल टू ट्रू प्रूव्ह करायचं असेल तर ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं टॉटॉलॉजी. जर फॉल्स असेल तर ते कॉन्ट्रडिक्शन असतं. ओके, म्हणजे एखादा एक एक्झाम्पल मी असं घेणार आहे की ज्याच्यामध्ये, आणि ते महत्वाचं पण आहे, प्रिव्हियसली क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं गेलं आहे, त्या पद्धतीने आपण घेणार. या ब्रॅकेट म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नला इक्वलंट टू ट्रू प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय, हा जो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे तो टॉटॉलॉजी आहे हे मला प्रूव्ह करायचं आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. मग तोच स्टेटमेंट पॅटर्न आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारला जातो. प्रूव्ह दॅट विदाउट युजिंग ट्रूथ टेबल द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. हा क्वेश्चन असा पण विचारला जाईल. हा स्टेटमेंट पॅटर्न काय? टॉटॉलॉजी विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करा. मग आपल्याला ह्या पद्धतीने प्रूव्ह करता येईल. बघा कसा प्रूव्ह करतो. नाव निगेशन P or Q or P or negation Q or P or Q. चला काय करू शकतो मला पटापट सांगायचं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. साइन डिफरंट असतील तरच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह वापरलो. असं कसं डायरेक्ट वापरलं? हा, आपण ब्रॅकेट बदलू शकतो. याच्यामध्ये ब्रॅकेट बदलू शकतो, कम्युटेटिव्ह वापरू शकतो, पण याच्यात डिस्ट्रीब्युटिव्ह नाही येणार ना, कारण साइन वेगवेगळ्या नाहीच आहे, साइन सेम आहे. मग काय करू सांगा? अरे कॉमन नाही निघणार, तेच तर मोठा प्रॉब्लेम. कॉमन काढता येणार. कॉमन केव्हा निघेल? जेव्हा साइन वेगळी असेल त्यावेळेला. हो, आधी कम्युटेटिव्ह वापरलं तर चालणार नाही का? कम्युटेटिव्ह वापरून आपण काय करू, जे निगेशन क्यू जवळ आलो बरोबर. जर यांच्या दोघांमध्ये मी कम्युटेटिव्ह वापरला, निगेशन क्यू इकडे घेतला, पी तिकडे घेतला, तर या दोघांमध्ये मी कम्युटेटिव्ह वापरू शकतो. म्हणजे क्यू और निगेशन क्यू काय मिळेल?
क्यू और निगेशन क्यू काय मिळेल, ट्रू मिळेल ना. म्हणजे फक्त काय करायचं, ब्रॅकेटची अदला बदल करायची, जिथे ज्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याला इंटरचेंज करून द्यायचं आणि त्या कॉम्प्लिमेंट लॉ वापरून त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढून टाकायच्या. मग आपण पहिल्या दोन ब्रॅकेटमध्ये एक काम करू, आधी या दोघांमध्ये कम्युटेटिव्ह वापरून घेऊ. कम्युटेटिव्ह लॉ वापरून या दोघांना अदला बदल करू मधल्या मिडल टर्मला आणि मग असोसिएटिव्ह वापरू. मग बघा काय मिळतं, निगेशन पी ऑर क्यू और negation q or p or p or q. That's using an commutative. Commutative कुठे वापरला, commutative सेकंड ब्रॅकेट मध्ये. ओके, आता असोसिएटिव्ह वापरा. या दोन ब्रॅकेट मध्ये काय वापरू शकता तुम्ही, असोसिएटिव्ह वापरू शकता. कसा वापरणार चला सांगा बरं. निगेशन p और ब्रॅकेट चेंज करून द्या, Q और निगेशन Q आपण याला ब्रॅकेट देऊ म्हटलं म्हणजे कसं आपल्याला प्रॉपरली दिसेल. हा प्रॉपरली और P और Q that's using an associative. हे सगळे ऑटोमॅटिकली कॉम्प्लिमेंट लॉ वापरून ते कॅन्सल होत जातात हळूहळू. मग पुढे याची व्हॅल्यू ट्रू, दिस ब्रॅकेट ॲज इटसेल्फ P और Q. बर पुढे कुठला वापरला आपण हा लॉ, कॉम्प्लिमेंट. हा कुठला, अरे हा आपला P राहिला नाही इथला, और P पाहिजे होता ना इथला. ते नंतर लिहू आपण, आहे ना आपल्याकडे ऍडजस्टमेंट आहे. आपण असोसिएटिव्ह पूर्ण टर्मवर वापरतो. बरं हे कळलं का आता, आपला हा पी राहिला होता ना इथे. हा पुढे हा इथे पण राहिला. मग बर पुढे हा तुम्ही याच्याशी घ्या किंवा याच्याशी घ्या, त्याला काही फरक पडणार नाही. ट्रू और ट्रू असल्यामुळे, किंवा आपण ब्रॅकेटला जर विचार केला असता तर काय व्हॅल्यू सांगा बरं, ट्रू आहे और आहे दोघांमध्ये, त्यामुळे आपल्याला निगेशन पी और पी मिळेल और पी और क्यू बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. बरं पुढे नाही ना, आपलं काहीतरी मिस्टेक होते, ब्रॅकेट चुकला आपला, ब्रॅकेटची मिस्टेक होते. कारण आपल्याला आन्सर काय पाहिजे, फायनल ट्रू पाहिजे ना. कारण फायनल आन्सर आपल्याला ट्रू वर लागेल. ठीक आहे सर, बरोबर. ही व्हॅल्यू काय, ट्रू और P और Q, that's using कॉम्प्लिमेंट. बरं पुढे चला सांगा बरं, आयडेंटिटी लॉ. आता व्हॅल्यू कोणावर डिपेंडेड आहे, ब्रॅकेटवर डिपेंडेड येते का ट्रूथ व्हॅल्यू, डिपेंडेड येते. इथे ऑर कनेक्टिव्ह आहे, व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू इथे ट्रू और दिस ब्रॅकेट आहे. मग ह्या ब्रॅकेटवर ट्रूथ व्हॅल्यू डिपेंडेड येते का, नाही येते. मग ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, ट्रू. दॅट्स युजिंग अन आयडेंटिटी लॉ. कारण ब्रॅकेटवर काय डिपेंड येत नाही, तुम्ही इथे ट्रू घ्या नाही तिथे ब्रॅकेटची व्हॅल्यू ट्रू घ्या तर फॉल्स घ्या, रिझल्टंट फायनल आन्सर तुम्हाला ऑलवेज काय मिळणार, ट्रूच मिळणार. ट्रूथ व्हॅल्यू बदलेल का याच्यात, ओके. नाव फायनल आन्सर कळतंय काय, फायनल आन्सर कळतंय का, लक्षात घ्या. पहिल्या दोन ब्रॅकेट मध्ये आपण आधी या दोघांमध्ये कम्युटेटिव्ह वापरला, या दोघांना अदला बदल केली. अदला बदल केल्यानंतर ह्या दोन, कारण ह्या तिघही साईन सेम आहेत त्यामुळे फक्त आपण ब्रॅकेट बदलू शकतो, डिस्ट्रीब्युटिव्ह नाही वापरू शकत. म्हणून मी काय केलं, ह्या दोघांना एका ठिकाणी घेऊन ब्रॅकेट बदलून घेतले, क्यू और निगेशन क्यू एका ठिकाणी घेतलं. तर याची ट्रूथ व्हॅल्यू कॉम्प्लिमेंट लॉने ट्रू आली, निगेशन पी ॲज इट इज और पी ॲज इट इज, negation P or P, that's one is a remaining term, we have to get a true
हे ॲज इट इज ठेवत आलो इथपर्यंत. ट्रू ऑर दिस ब्रॅकेट विल बी इक्वल टू ट्रू. बस एवढंच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. समजतंय काय? आयडेंटिटी लॉज आपण किती चार आयडेंटिटी लॉ घेतलेत ना. पहिला आयडेंटिटी काय होता? पी अँड, दुसरा पी अँड ट्रू, तिसरा पी ऑर फॉल्स आणि चौथा पी ऑर ट्रू. चला व्हॅल्यू सांगा बरं पटापट. रोशन पटापट सांगायचं. पी अँड फॉल्स काय आहे? पी आहे नक्की. पी का बरं सांग बरं. वाय इज पी. कसं काय? जर इथे अँड कनेक्टिव्ह असला, एक जरी कनेक्टिव्ह फॉल्स असला तर रिझल्टंट व्हॅल्यू काय असते? फॉल्स असते ना. मग हा फॉल्स आहे ना. तू पीची व्हॅल्यू ट्रू घेतली काय, फॉल्स घेतली काय, फायनल आन्सर काय मिळेल? इथे पीची व्हॅल्यू ट्रू पुट कर बरं. ट्रू अँड फॉल्स काय येईल? फॉल्स येईल. फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स येईल. मग पी वर कसं काय डिपेंड राहिली ट्रूथ व्हॅल्यू? रिझल्टंट व्हॅल्यू काय आली तुझी? फॉल्स आली ना. टी येईल का इथे? नाही येणार ना. मग पीची व्हॅल्यू काय आली? सॉरी, याची टर्मची व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. कारण पी वर इथे डिपेंडेंट नाही. आता इथे सांग बरं मला, पी अँड ट्रू. पीची व्हॅल्यू ट्रू घे बरं. ट्रू अँड ट्रू काय येईल? ट्रू. आणि पीची व्हॅल्यू फॉल्स घे बरं. फॉल्स अँड ट्रू. फॉल्स अँड ट्रू. फॉल्स अँड ट्रू. फॉल्स येईल ना. मग व्हॅल्यू कोणावर डिपेंडेंट आली? पी वर डिपेंडेंट येते का? पीची जी व्हॅल्यू येते तीच मला फायनल आन्सर म्हणून येते. पी ट्रू घेतला इथे ट्रू मिळाला, पी फॉल्स घेतला इथे फॉल्स मिळाला. म्हणजे व्हॅल्यू कोणावर डिपेंडेंट आली? पी वर डिपेंडेंट आली. नंतर याच्यात पी ऑर फॉल्स, याच्यात सांग बरं. पीच्या पॉसिबिलिटीज घ्यायच्या. पीची व्हॅल्यू ट्रू पुट करून बघायची, पीची व्हॅल्यू फॉल्स पुट करून बघायची, मग सांगायचं. ही पी येईल का? नक्की. जर पीची ट्रू घेतली, ट्रू ऑर फॉल्स काय येईल मग? ट्रू ऑर फॉल्स. ट्रू येईल ना. फॉल्स ऑर फॉल्स. फॉल्स ऑर फॉल्स किती येईल? फॉल्स येईल ना. मग व्हॅल्यू कोणावर डिपेंडेंट आली? पी वर डिपेंडेंट आली ना. पीची जी व्हॅल्यू आहे तीच इथे मला मिळते. पण याच्यात सांग बरं मग, जर ट्रू ऑर ट्रू असला तर पी ऑर ट्रू. पीची व्हॅल्यू ट्रू घे बरं. ट्रू ऑर ट्रू किती येईल? ट्रू येईल. पीची व्हॅल्यू फॉल्स घ्या. फॉल्स ऑर ट्रू. फॉल्स ऑर ट्रू. मग मला सांग आता, ही ट्रूथ व्हॅल्यू कोणावर डिपेंडेंट येते? म्हणजे याच्यात ह्या दोघांमध्ये फक्त या दोनच टर्म अशा आहेत की ज्यांच्यामध्ये पी ट्रूथ व्हॅल्यू ही पी वर डिपेंडेंट आहे. ह्या दोघांची व्हॅल्यू डायरेक्टली मिळतात ना. मी इथे बघ, ट्रू ऑर दिस ब्रॅकेट, दिस जस्ट टू लाईक फोर्थ टर्म, पी ऑर ट्रू. म्हणजे पी म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आहे माझा. मग ट्रू ऑर दिस ब्रॅकेट किती येणार माझी व्हॅल्यू? याच्यावर डिपेंडेंट ट्रूथ व्हॅल्यू येत नाही. ह्या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू घेतली तर ट्रू ऑर ट्रू माझा ट्रूज मिळेल. जर याची व्हॅल्यू फॉल्स घेतली, फॉल्स ऑर ट्रू माझा फॉल्स ट्रूज मिळेल. त्यामुळे माझी ट्रूथ व्हॅल्यू बदलत नाही. कळतंय का हे? ओके. चला पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. पुढचं एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चनच वेगळा आहे. आपले लास्ट टाइम किती क्वेश्चन झालेत? $28 झालं होतं ना. ओके. आता हा 29 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे हाच आहे, विदाउट युजिंग ट्रूथ टेबलचाच आहे. पण हा क्वेश्चन ऑलरेडी परीक्षेत विचारला गेला आहे आणि त्याचा फॉर्मॅट जरा वेगळा आहे. 3 मार्काला विचारला गेला आहे. आणि फॉर्मॅट म्हणजे कसा फॉर्मॅट आहे की याच्यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला राईट करावं लागेल. म्हणजे
क्वेश्चनचा फॉर्मॅट फक्त बदलून दिलाय. कसा दिलाय बघा, विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. आपण जो आता शेवटचा क्वेश्चन घेतलाय तो असा पण लिहिला तरी चालतंय. ट्रू दॅट P or Q and negation P implies Q is a tautology. आता ऍक्च्युली टॉटॉलॉजी प्रूव्ह करायचं म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे की आताच आपण इक्वलंट टू ट्रू, ओके, म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नला इक्वलंट टू आपल्याला ट्रू प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे त्यावेळेला आपल्याला मिनिंग काय असेल त्याचा की ह्या दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय माझा टॉटॉलॉजी आहे. चला सांगा बरं पटापट आता की याच्यात एक्झॅक्टली काय करता येईल मला. चला सांगा बरं पटकन आता. डिस्ट्रीब्युटेड कोणाकोणामध्ये, पी और क्यू और निगेशन क्यू मध्ये. म्हणजे मी काय करू, ह्या ब्रॅकेट मध्ये ह्या दोघे साइन वेगळे आहेत, इथे ऑर आहे इथे अँड आहे, म्हणजे ह्या निगेशन पी याला डिस्ट्रीब्यूट करतो. ब्रॅकेट मध्ये बघा पी अँड निगेशन पी और Q and negation P, bracket complete implies Q. Which law use here? Distributive. Okay, next पुढे complement law. That's complement law. This value will be false. False or Q and negation P. रोशन पुढची ट्रूथ व्हॅल्यू तू सांगायची. हा फॉल्स आहे, फॉल्स ऑर दिस ब्रॅकेट. सांगा काय मिळेल. फॉल्स रिया ब्रॅकेटची व्हॅल्यू फॉल्स आली, फॉल्स ऑर दिस ब्रॅकेट ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणजे फायनल याच्यामध्ये काय मिळेल त्याच्यात सांगा. ट्रूथ व्हॅल्यू ब्रॅकेटवर डिपेंडेंट येते का, कारण हा जर ट्रू आला ट्रू और फॉल्स ट्रू मिळेल, जर हा जर फॉल्स आला तर फॉल्स और फॉल्स फॉल्स मिळेल. पण ट्रूथ व्हॅल्यू माझी याच्यावर डिपेंडेंट येते. दॅट्स इक्वलंट टू Q and negation P implies Q. Thus using an identity law. ऍक्च्युली हे 3 मार्काला विचारलं गेलंय परीक्षेला, त्यामुळे महत्वाचं एक्झाम्पल पैकी एक असेल. चला पुढे काय करते. कंडिशनल लॉ. बरं कंडिशनल लॉ काय सांगतोय, P implies Q इक्वलंट टू, हा ब्रॅकेट म्हणजे माझा P झाला, पूर्ण हा ब्रॅकेट कोण आहे माझा P आणि हा Q आहे. मग निगेशन P और Q लिहितो आपण, बरोबर का. इथे माझा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आहे, बरोबर. दिस ब्रॅकेट इम्प्लाइज Q आहे. तर कंडिशनल लॉ कसा वापरणार, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट, कारण हा माझा P असेल पूर्ण, Q अँड निगेशन P और हा और Q, thus using conditional law. Next डी मॉर्गन्स लॉ. बर काय इथे अँड आहे, कंजंक्शनचं निगेशन, निगेशन Q और negation of negation P or Q, thus using De Morgan's law. Okay, next involution law. Thus involution law पुढे negation Q or P, negation of negation P, involution law नुसार P चे ना itself or Q by
इन्व्होल्यूशन लॉ. पुढे नेक्स्ट काय करता येईल, ब्रॅकेट मधली साईन आणि ब्रॅकेटच्या बाहेरची साईन डिफरंट आहे की सेम आहे? सेम आहे का? सेम आहे. मग ऑब्विसली मी फक्त काय वापरू शकतो, बरं त्याच्या अगोदर काय वापरू सांगा बरं, या दोघांमध्ये मी कम्युनिटी वापरून घेऊ का? कम्युनिटी वापरून घेऊ आपण. चला मग सांगा. नंतर मग असोसिएटिव्ह P और निगेशन Q और Q नंतर ऑटोमॅटिक सुचायला लागतं, thus using an commutative law. आदला बदल केली फक्त याची. बरं पुढे P और निगेशन Q और Q using असोसिएटिव्ह वापरलं. ब्रॅकेट बदलले ना. ओके. नंतर पुढे काय मिळेल सांगा, ही व्हॅल्यू कॉम्प्लिमेंट लॉ नुसार ट्रू. मग दॅट्स वन इज अ कॉम्प्लिमेंट लॉ. बर पुढे शेवटची स्टेप आयडेंटिटी लॉ. ट्रू बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. दॅट्स इनफ फॉर यू. बघा बरं, फायनली मला हेच प्रूव्ह करायचं होतं का, ही टॉटोलॉजी. हा बोला. म्हणजे कम्युनिटी वापरून घ्यायचं असं. हा म्हणजे तुझं म्हणणं असं की इथे P और Q च्या ऐवजी Q और P करून घ्यायचा आणि मग नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह वापरायचा, तरी चालेल. नो वरी अबाउट इट, काहीच हरकत नाही. काय होईल माहिती का फक्त, हा नाही ना असोसिएटिव्ह वापरता येणार ना कृष्णा, इथे असोसिएटिव्ह वापरता येणार नाही, कारण इथे ऑर आहे, इथे अँड आहे. तू याला ब्रॅकेट बदलून म्हणजे दोघं स्टेटमेंट इंटरचेंज करून म्हणजे कम्युटेटिव्ह इथेच वापरून घेशील आणि मग नंतर डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. आणि काय होईल माहिती का, फक्त ते जरी केलं तरी चालतंय, पण याच्यात जेवढ्या स्टेप मी घेतल्यात ना, एखाद वेळेला त्या स्टेपने कमी मिळतील, म्हणजे ह्या स्टेप कमी होऊन जातील, एखाद दोन स्टेप कमी होऊ शकतात किंवा याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतात कधी कधी. म्हणजे काय होतं माहिती का, आपण आपल्या पद्धतीने करायला गेलं की आपण एक दोन स्टेप जास्त होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात, पण फायनल आन्सर येईल मिळेल. आन्सर चेंज नाही होणार. आपली स्वतःची मेथड जर प्रॉपरली आणि व्यवस्थित न चुकता जर वापरली ना, तर स्टेप वाढतील किंवा कमी होतील, याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. फायनल आन्सर तुम्हाला हेच मिळणार, फायनल आन्सर. कारण त्याला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नच टॉटोलॉजी दाखवायचं ना. मग तुम्ही इथे काय करणार, या दोघांना इंटरचेंज करणार किंवा आपण, कारण इथे आपण याच्यात डायरेक्टली इंटरचेंज करू शकत नाही, कारण इथे ब्रॅकेटची साईन वेगवेगळी आहे, ब्रॅकेटच्या मध्ये आणि बाहेरची साईन वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली इंटरचेंज नाही करू शकत. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त ह्या दोघांना इंटरचेंज करून घेशाल आणि मग नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह वापरशाल. एवढा जो कम्युटेटिव्ह इथे वापरला तो वापरण्याची गरज पडणार नाही पुढे, असं काहीतरी मिळू शकतं. येतंय का लक्षात? म्हणजे लक्षात घ्या की आपण याच्यामध्ये ऍडजस्टमेंट काय करतोय किंवा ऍडजस्टमेंट करत असताना आपण काय करतोय हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. समजतंय सर्वांना काय घेतोय? ओके. आता अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत ना, आपल्याला ते बघायचे, ते कुठे बघायचे? स्विचिंग सर्किट मध्ये बघायचे. आता शेवटचा आपल्या ह्या चॅप्टर मधला शेवटचा टॉपिक ऍप्लिकेशन टू स्विचिंग सर्किट. ओके. त्या स्विचिंग सर्किटच्या टॉपिक मध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे एखादं दिलेलं स्विच, म्हणजे कधी कधी काय होतं माहिती का, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणं. एखादा जो पार्ट असतो की सपोज दॅट एखादा थेरोटिकल पार्ट आहे, तो आपण कशात कन्वर्ट करू शकतो? मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याला सॉल्व्ह करणं आणि परत आपल्या नवीन याच्यामध्ये पुट करून दिलं थेरोटिकल पार्ट मध्ये. आता तुम्ही आतापर्यंत जे एक्झाम्पल जे बघितले ते एक्झाम्पल आपण कसे बघितलेत? थेरोटिकल एक्झाम्पल राहिले. तर तुम्ही काय करतात, त्या डाटाला मॅथमॅटिक्स मध्ये याला एक्स अझूम करा, याला वाय अझूम करा, एक्स प्लस वाय इक्वल टू हा दिलेला आहे, समथिंग ऑफ दॅट तुम्ही असं काहीतरी केलं आहे. मग आता त्यांनी इथे आपल्याला स्विचिंग सर्किट मध्ये काय दिलेलं असेल की एक सर्किट दिलेलं असेल, स्विचिंग सर्किट दिलेलं असेल. मग आता सर्किट कंप्लीट करतोय म्हणजे एखादं सर्किट आहे, तर त्या सर्किटमध्ये काय काय कंटेंट होतं? एखादं कंप्लीट सर्किट
तुम्ही इलेक्ट्रिकल पार्ट जर बघितला असेल, सर्किटमध्ये काय काय असतं बघा, कोण सांगतंय सर्किटमध्ये काय काय असतं? बॅटरी असतात, बरोबर. अजून स्विच असतात, बर पुढे लॅम्प, बर अजून वायर असतं, बर अजून एवढंच आहे का? ते नंतरची गोष्ट आहे, ते नंतरची गोष्ट आहे की आपल्याला ते कोणाला द्यायचंय करंट, कंट्रोल करायचंय का, ओके. मग आपल्याला जास्त लोड नको त्याच्यावर, ते नंतरची गोष्ट आहे. पण मेन पार्ट आपले हेच आहेत का? बॅटरी, स्विच, लॅम्प आणि वायर, बरोबर ना. मग आपल्याला महत्वाचा भाग हाच आहे की आपण एखाद्या 2 स्टेट्स मध्ये असतोय, बरोबर ना. आता मला सांगा बरं, स्विचच्या 2 स्टेट असतात, स्विचच्या 2 स्टेट असतात. कोणत्या 2 स्टेट असतात बरं? म्हणजे 2 फॉर्म, म्हणजे स्विचला आपल्याला 2 पद्धती, ऑन आणि ऑफ, बरोबर ना. स्विचला आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो, एक तर ऑन, एक तर ऑफ, बरोबर ना. जर स्विच ऑन असेल, आपण एक सर्किट तयार केलं, ओके. बॅटरी लावली, स्विच लावलं, लॅम्प लावला, वायर जॉईन करून दिली सगळ्यांमध्ये आणि आपण कनेक्शन तयार करून दिलं. तर त्याच्यामध्ये आता बल्ब, हा जो लॅम्प आहे, हा लॅम्प चालू आहे आणि बंद आहे, हे कशावरून ठरवतो आपण? ह्या बटनावरून ठरवतो. जर बटन ऑन असेल तर लॅम्प काय असेल? चालू असेल. आणि जर बटन बंद असेल तर लॅम्प काय असेल? बंद असेल, बरोबर ना. म्हणजे बटन ऑन असेल त्यावेळेला दिलेल्या स्विच मधून करंट पास होत आहे का? दिलेल्या स्विच मधून करंट पास होत आहे आणि ते कुठपर्यंत जात आहे? लॅम्प पर्यंत जात आहे, बरोबर ना. आणि तेव्हा लॅम्प माझा काय होतोय? ग्लो होत आहे, तेव्हा लॅम्प माझा चालू होत आहे. आणि जर स्विच मधून करंट पास, म्हणजे आपण ऑफ करून ठेवलं स्विच, तर करंट पास होईल का? त्याच्यात तर करंट पास होणार नाही आणि लॅम्प काय होणार नाही? चालू होणार नाही, म्हणजे ग्लो होणार नाही, बरोबर ना. म्हणजे लक्षात असू द्या, एखादं सर्किट किंवा इलेक्ट्रिकल पार्ट जर आपण विचार केला तर आता आपल्याला ह्या महत्वाचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये जर विचार केला तर ह्या चॅप्टर मध्ये महत्वाचा भाग हाच आहे, या टॉपिक मध्ये महत्वाचा भाग हाच आहे की आपल्याला मोठे मोठे सर्किट दिले असतील. आता मला सांगा बरं, आपल्या घरात ते पूर्ण घरात ते एकच बटन असणार आहे का? आपल्याला जर एखादा बोर्ड घेतलं तर या बोर्डवर एकच बटन असतं का? नाही, तर वेगवेगळे बटन असतात, डिफरंट बटन असतात. लाईटचं वेगळं असेल, फॅनचं वेगळं असेल, तर दुसऱ्या लाईटचं वेगळं असेल, टीव्हीचं. म्हणजे ह्या डिफरंट टाइप्स ऑफ बटन्स आहेत अँड देन वी हॅव टू परफॉर्म द डिफरंट टाइप्स ऑफ दॅट. म्हणजे प्रत्येक बटन प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं परफॉर्मन्स करत असतं आणि मग वेगवेगळ्या फॉर्मला. आता मला सांगा, जर आपल्याला पर्टिक्युलर एकाच ठिकाणी जर करंट पोहोचवायचं असेल तर तेच बटन चालू झालं पाहिजे, बरोबर ना. आता जर मी पंख्याचं बटन दाबलं तर माझा पंखा चालू व्हायला पाहिजे, जर लाईटचं बटन दाबलं तर लाईटच चालू व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या परफेक्शन आपल्याला कशावरून ठरवतो? तर आपल्याकडे एक बोर्ड असतो आणि त्या बोर्डवर आपण तयार करत असतो आणि ते जे कनेक्शनचं एक बोर्ड तयार होतं, ते पूर्ण कनेक्शन ह्या चारींच्या मध्ये बॅटरी, स्विच, लॅम्प आणि वायर. आता वायर मधून करंट पास होत आहे स्विच जेव्हा चालू असेल त्यावेळेला, आणि लॅम्प फ्लो होतोय आणि बॅटरी मधून करंट निघतात. मग आपण त्याच पद्धतीने फ्लोईंग वगैरे जर ठेवलं तर आपल्याला मोठे मोठे जे सर्किट आहेत, जेवढ्या कमी याच्यामध्ये आपल्याला तयार करता येतील तेवढे कमी याच्यात तयार करता येईल, बरोबर ना. मग आपण दिलेल्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं आणू शकतोय? आता एक सर्किट आहे आणि त्या सर्किटला कशात आणायचं? आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. कशात आणायचं आहे? मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये. आता मॅथमॅटिकल फॉर्मॅट म्हणजे आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न्स मध्ये. आता याच्यामध्ये स्टेटमेंट कसे आणायचे किंवा मॅथ्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं? मग स्विच आहे, लॅम्प आहे. आता जनरली खास करून जर तुम्ही विचार केला तर एका स्टेटमेंटला किती ट्रुथ व्हॅल्यूज असतात बरं? 2. तसं स्विचला पण 2 पॉसिबिलिटी आहे. तसं स्विचला पण किती पॉसिबिलिटी येतात? 2. एक तर ऑन असेल, एक तर ऑफ असेल, बरोबर ना. मग त्याचा जर विचार केला, स्विच ऑन आहे, स्विच ऑफ आहे, जर दोघांचा विचार केला तर आपल्या डोक्यात एक आलं पाहिजे, आपले बटन जे आहे म्हणजे आपले स्विच जे आहे ते स्टेटमेंट सारखा परफॉर्मन्स करताय. कोणासारखा परफॉर्मन्स करताय? स्टेटमेंट. मग 2 स्विच घेतले तर 2 स्टेटमेंट सारखा परफॉर्मन्स करेल, बरोबर.
पॉसिबिलिटीज, बरोबर ना. एक स्विच घेतलं तर 2 पॉसिबिलिटी, 2 स्विच घेतले तर किती पॉसिबिलिटी? 4 पॉसिबिलिटी मला मिळते, बरोबर. 3 घेतले तर किती पॉसिबिलिटी? पण अजून एक महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ स्टेटमेंट सारखं घेता येत नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये कन्व्हर्जन घेता येतात. ते म्हणजे 2 फॉर्म मध्ये, एक म्हणजे पॅरलल ठेवता येईल आणि दुसरं म्हणजे सिरीज मध्ये ठेवता येईल. ओके, ठीक आहे. आपण हा जो डिटेल्स मध्ये पार्ट आहे मी उद्या पूर्ण थेरॉटिकल पार्ट इंट्रोड्यूस करून देईल, पण उद्या अगोदर तो थेरॉटिकल पार्ट मधला जर समजला नसेल तरी तो वाचून ठेवायचा आहे. स्विचिंग सर्किट मधला समजला नसला तरी वाचून ठेवायचा आहे. म्हणून हा पार्ट मी उद्या पूर्ण डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करेन. थेरॉटिकल पार्ट आहे, उद्या थेरॉटिकल पार्टला संपवायचं आणि परवापासून आपले एक्झाम्पल फक्त 10 एक्झाम्पल येतील आता. फक्त शेवटचे पार्ट आहे, लास्ट पार्ट आहे, त्यामुळे आपला हा छोटासा पार्ट याच्यामध्ये राहिला आहे. कळतंय आता काय करायचं? लक्षात आलं? ठीक आहे. बाकीचं पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.